स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत लता मंगेशकर यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध. लता मंगेशकर. महान भारतीय गायिका तसेच संगीतकार लता मंगेशकर यांना आपण गानसम्राज्ञी म्हणूनही ओळखतो. त्यांना आपण आदराने लता दीदी असेही म्हणतो. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात झाला. त्यांच्या आईचे नाव शुद्धमती व वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर हे होते. लता दीदींना आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ अशी 4 लहान भावंडे होती. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासून त्यांनी आपले वडील दीनानाथ यांच्या संगीत नाटकात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने लता दीदी अवघ्या 13 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
पुढे घरची सर्व जबाबदारी लता दीदींवर पडली. लता दीदींनी इसवी सन 1942 पासून खऱ्या अर्थाने पार्श्वगायन क्षेत्रात स्वतःची कारकीर्द सुरू केली. लता दीदींनी प्रत्येक भारतीय भाषेत गाणी गायली आहेत. त्यांनी जवळजवळ 25,000पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी व हिंदी गाण्यांचा समावेश होता. त्यांनी प्रत्येक दशकातील महान संगीतकारासोबत काम केलेले आहे. लता दीदींची राहणी खूप साधी होती. त्यांनी तब्बल 7 दशके संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली. संगीतातील व गायनातील त्यांच्या असामान्य कार्यामुळे त्यांना भारत सरकारचे पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न यासारखे अत्यंत मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दुर्दैवाने 6 फेब्रुवारी 2022 रोजी या महान गानसम्राज्ञीने अखेरचा श्वास घेतला.
लता दीदी यांचे कार्य हे आज व येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी नेहमी आदर्शवत व प्रेरणादायी ठरणार आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा।